नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी आपल्या सर्वांचे अभिजित सर्च अकॅडमी पुणे या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सोळंकी आपलं सर्वांचं स्वागत करतोय. आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत आरोग्य विभाग भरती 2026 जी 7,000 प्लस जागेची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. या भरतीकरिता आपल्याला आतापासून कागदपत्राची जुळवणी या ठिकाणी करावी लागणार आहे. नसतील तर आता काढावी लागणार आहे की कोणतेही डॉक्युमेंट 20 ते 22 दिवसामध्ये सरकारी आपल्याला मिळून जातं. तर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी हे नसतील तर आपल्याला फॉर्म आपला रिजेक्ट होऊ शकतो. तर आपण आता काढू शकता कोणकोणते लागतात आपल्या फाईलमध्ये आहेत का तर ते एकदा चेक करायचे आहेत. तसं जे अपडेट जे आलेलं आहे आरोग्य विभाग भरती संदर्भात ते सुद्धा मी तुम्हाला इथं लवकरच सांगणार आहे. नुकतंच आलेलं आहे सार्वजनिक आरोग्य विभाग भरती संदर्भात गट क आणि गट ड उपयुक्त संदर्भ माननीय संचालक आरोग्य सेवा पुणे यांचे पत्र 9 जुलै 2026 आहे. या विषयानुसार संवर्गातील पदभरती बिंदू नामावली तयार करून सादर करण्याकरिता कळविण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आपल्या आस्थापनेवरील कार्यरत असलेले वर्ग 3 वर्ग 4 चे बिंदू नामावलीकरिता प्रमाणे सादर करणे कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे. म्हणजे पूर्वतयारी पूर्ण झालेली आहे आरोग्य विभाग भरती संदर्भात. तर ते बघण्यापूर्वी आपल्याकडे जे वेगवेगळ्या पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आरोग्य विभाग भरतीमध्ये जसं की आरोग्य सेवक असेल, एमपीडब्ल्यू स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक असेल, आरोग्य पर्यवेक्षक असेल, औषध निर्माता, एएनएम, जेएनएम याच्या सर्व पदाच्या तांत्रिक विषयासहित बॅचेस चालू झालेले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला काय काय उपलब्ध असणार आहे पीवायक्यूएमसीचा सराव, तांत्रिक विषयावरती जास्तीत जास्त भर, पीडीएफ नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असतील, टेस्ट सिरीज तुम्हाला उपलब्ध करून दिली जाणार आहे. लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकता, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही लेक्चर बघू शकता. नंबर दिलेला आहे 9823442263 या नंबरवरती कॉल करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अभिजित सर अकॅडमी नावाचा ऍप आहे, तिथून सुद्धा तुम्हाला ऍप डाउनलोड करता येणार आहे. ज्यांना व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा त्यांच्यासाठी सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही तिथे रिक्वेस्ट सेंड करू शकता. त्यानंतर आपण बघणार आहोत आरोग्य विभाग भरतीची जाहिरात कधी येणार आहे. तर बघा जाहिरात 15 ऑगस्ट म्हणजे पुढच्या महिन्यापर्यंत ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. पूर्ण तयारी झालेली आहे. लवकरच ही जाहिरात प्रसिद्ध होईल. कोणकोणत्या पदांचा समावेश असेल तर यामध्ये तुम्हाला उल्लेख केलेला आहे की जे तांत्रिक गट क आणि गट ड. ओके, गट क आणि गट ड या दोन्ही पदांचा यामध्ये समावेश असणार आहे. तर पात्रता प्रत्येक पदाकरिता वेगळी पात्रता असेल. एसआय करिता स्वच्छता निरीक्षकरिता एसआयचा कोर्स असणं गरजेचं आहे. एएनएम जेएनएम करिता बीएससी नर्सिंग असेल. फार्मासिस्ट करिता डी फार्म किंवा बी फार्मचा डिग्री कंप्लीट असणं गरजेचं आहे. प्रयोगशाळा सहाय्यकसाठी डीएमएलटीचा कोर्स असेल. ओके, तर त्यांची सगळ्यांची वयोमर्यादा सेम आहे. ओपन करिता 38 आणि कॅटेगरी करिता 43 वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो आणि प्रत्येकाला अभ्यासक्रम सेम म्हणजे नॉन टेक्निकल जो दिलेला आहे मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान हे 4 विषय सर्वांना सेम असतात आणि त्या त्या पदाच्या डिमांडनुसार त्याचे तांत्रिक घटक दिलेले असतात. तर हा तुमचा 100 प्रश्न 200 गुणांचा पेपर असणार आहे. जे अपडेट आले त्यानुसार ही एक्झाम एकतर टीसीएस कंपनी मार्फत किंवा एमपीएससी कंडक्ट करणार आहे. ओके, तर आता आपण जास्त वेळ न घेता या ठिकाणी आपण ज्या संदर्भात व्हिडिओ बनवत आहोत ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी, तर हे एकदा चेक करायचे आहे तुमच्याकडे आहेत किंवा नाहीत. तर पहिलं आहे 10वीचं प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. 2 प्रमाणपत्र असतात त्यापैकी कोणतेही एक चालेल. त्यानंतर 12वी 10वी प्रमाणपत्र ज्यावेळेस निकाल लागतो त्यावेळेस एक मिळतं आणि बोर्ड सर्टिफिकेट याच्यामध्ये आडव्या याच्यामध्ये जे असतात ते प्रमाणपत्र सुरुवातीला आणि जे बोर्ड सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती उभ्या कॉलम मध्ये आपले सब्जेक्ट आणि मार्क दिलेले असतात. ते 2 सर्टिफिकेट 12वीचे 2. त्यानंतर पदवी, आता ज्या पदाकरिता पदवी पात्रता ठरणार आहे त्यांच्यासाठी ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट म्हणजे डिग्री सर्टिफिकेट नसेल तरी चालेल, परंतु तुमचा फायनल इयरचा मार्क मेमो, ओके, फायनल इयरचा मार्क मेमो जरी असेल तरी तो चालणार आहे. त्यासोबतच पोस्ट सर्टिफिकेट, जर समजा आता एसआयचा कोर्स आहे, स्वच्छता निरीक्षक पदाकरिता एसआयचा कोर्स लागतो या ठिकाणी, तर तुम्हाला तो डॉक्युमेंट गरजेचा आहे. त्यानंतर डोमासाईल, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात म्हणून तुम्हाला डोमासाईल, एज आणि नॅशनॅलिटी हे तिन्ही घटक एकत्रित एकाच सर्टिफिकेट मध्ये मिळतात. तर या ठिकाणी हे 5 झालेले आहेत. त्यानंतर दुसरं आहे कास्ट सर्टिफिकेट. जर तुम्ही कॅटेगरी मध्ये येत असाल तर त्या कास्टचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी नाही. ओके, कोणत्याच कॅटेगरीचा कास्ट व्हॅलिडिटी मागितलेली नाही. त्यासोबतच जे एमएससीआयटी सर्टिफिकेट सांगितलेले कंपल्सरी नसते. तुम्हाला नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस किंवा सिलेक्शन झाल्यानंतर वेळ दिला जातो, 6 महिने 1 वर्षाचा वेळ दिला जातो, त्यावेळेस तुम्हाला ते प्रमाणपत्र सबमिट करायचं आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट
कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी नाहीये. त्यानंतर एनसीएल आहे, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, म्हणजे आपण आर्थिक उन्नत गटामध्ये मोडत नसल्याचं प्रमाणपत्र आहे. कोणाला लागत नाही? हे लागत नाही तर एससी आणि एसटी कॅटेगरी मधील जे महिला आणि पुरुष उमेदवार आहे, बांधव आहेत, त्यांच्याकरिता एनसीएल लागत नाही. बाकी कॅटेगरी मधील ओबीसी असेल, बीजे, एनटी, एनटीसी, एनटीडी, एनटीपी आहे, एससीबी, ईडब्ल्यूएस करिता, यांच्याकरिता एनसीएल आर्थिक उन्नत गटामध्ये मोडत नसल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. एकदा काढल्यानंतर तुम्हाला 3 वर्ष काढण्याची आवश्यकता नसते. म्हणजे तुमचं जर समजा आता एनसीएल 31 मार्च 2026, 31 मार्च 2026 म्हणजे या वर्षी संपलेलं आहे, हे तिकडे काउंट केलं जाणार नाही, हे चालणार नाही. तुम्हाला या वर्षी आर्थिक वर्षाचं पाहिजे 2026-27 मधलं, ओके, मार्च नंतरचं पाहिजे. समजा तुमचं जर पुढच्या वर्षी एक्सपायर डेट असेल त्याच्यावरती 31 मार्च 2027 तर ते चालेल. परंतु तुमचं जर इथं संपलं असेल, एक्सपायर झालं असेल 31 मार्चला, तर तुम्हाला आताच काढून घेणं गरजेचं आहे. एकदा काढल्यानंतर 3 वर्ष काढण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर आधार कार्ड, कोणतंही ओळखीचं प्रमाणपत्र, तुमचं पॅन कार्ड असेल, राशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स चालेल, वोटिंग कार्ड चालेल, मतदान कार्ड. त्यानंतर ईमेल आयडी अद्यावत स्वतःचा असावा, त्यावरती तुमचं तुम्हाला मेल येणार आहेत एक्झामचे. त्यानंतर मोबाईल क्रमांक, ओके, भ्रमणध्वनी तुमचा, त्याच्यावरती टेक्स्ट मेसेज, एक्झाम रिलेटेड जे नोटिफिकेशन वगैरे जे तुम्हाला सूचना आहेत ते दिल्या जाणार आहेत. म्हणजे 10 ते 12 जे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत, एवढे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता आपण थोडक्यात या ठिकाणी अभ्यासक्रमासंदर्भात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याचा जो पेपर आहे 100 प्रश्न, 200 गुण असणार आहेत आणि एक प्रश्न 2 गुणाकरिता, एक क्वेश्चन 2 गुणाकरिता असणार आहे. आता कोणीही जरी एक्झाम घेतली, बघा त्यामध्ये जे परिपत्रक प्रसिद्ध झालं होतं, त्यामध्ये नमूद करण्यात आलं की ही परीक्षा एकतर एमपीएससी कडे जाईल, एमपीएससी मार्फत घेण्यात येईल, किंवा टीसीएस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मार्फत ही ऑनलाईन स्वरूपामध्ये एक्झाम होईल. तर कोणीही जरी एक्झाम घेतली तरी एकच एक्झाम होणार आहे, कारण ती डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे, सरळ सेवा भरती म्हणतो आपण त्याला. एकाच एक्झाम नंतर तुमचं डायरेक्ट सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे. 2023 मध्ये ही परीक्षा झालेल्या होत्या, त्यानंतर परीक्षा झालेल्या नाही, तर मोठ्या प्रमाणामध्ये जागा 7195 जवळपास जागा आहेत. गट क आणि गट ड सर्व, परिचर असेल, आरोग्य सेवक आहे, एमपीडब्ल्यू, स्वच्छता निरीक्षक, त्यानंतर फार्मासिस्ट ऑफिसर आहे, एएनएम जेएनएमचे आहेत, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंटचे आहेत, लॅब सायंटिफिक ऑफिसरचे आहेत. तर याचं आपल्याला आतापासून तयारी करायची आहे. त्यासोबत एक आहार तज्ञची पोस्ट आहे डायटिशियनची, ज्यांचं होम सायन्स कोर्स झालेला आहे, डिग्री झालेली आहे, किंवा बीएससी, त्यांच्याकरिता हे एक आहे. त्यानंतर वार्डनच्या जागा निघत असतात. त्याच्या म्हणजे सगळ्या परीक्षेकरिता वेगळे क्रायटेरिया ठेवण्यात आलेले आहे, एज्युकेशनल क्रायटेरिया. ते तुम्हाला तुमच्याकडे जर असेल, तुम्ही क्वालिफाय असाल, तर तुम्हाला वेगळ्या पदाकरिता अप्लाय करता येणार आहे. आणि एक्झाम सेंटर ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार आहे. एक्झाम प्रत्येक जिल्ह्याच्या त्या ठिकाणच्या रुग्णालयामध्ये ज्या जागा असणार आहे, डीएचएस पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटच्या, तर आपण एकदा याचा काढू शकता, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, तुमच्याकडे आहेत किंवा नाही. मी जाहिरात सुद्धा सांगितलेली आहे, कारण की याचं सर्व कार्यवाही पूर्ण झालेली आहे. आणि वयोमर्यादा ज्यांचं आता शेवटचे वर्ष आहे, ज्यांचं 38 आहे, किंवा ज्यांचं कॅटेगरीमध्ये असं 43 चालू आहे, त्यांना सुद्धा फॉर्म भरता येतो. तर त्यांना योग्य मार्गदर्शन घेण्याकरिता आपल्याकडे वेगवेगळ्या पदाकरिता, जसं की आरोग्य सेवक असेल, एमपीडब्ल्यू बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक आहे, औषध निर्माता अधिकारी, एएनएम जेएनएम, प्रयोगशाळा सहाय्यक तंत्रज्ञ, याच्या वेगळ्या बॅचेस आपण स्टार्ट केलेल्या आहेत. तर तुम्हाला जॉईन होण्याकरिता 9823442263 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. तांत्रिक विषय असतील ते बॅचेस अवेलेबल असतील. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्व विषयाच्या पीडीएफ नोट्स सुद्धा दिल्या जाणार आहेत, जेणेकरून तुम्हाला त्या झेरॉक्स काढता येणार आहे. टेस्ट सिरीज असणार आहे, डेली लाईव्ह लेक्चर असतील, तुमच्या वेळेनुसार तुम्ही लेक्चर बघू शकता, ओके. आणि 100% तुम्हाला या ठिकाणी आउटपुट सुद्धा मिळणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. थँक्यू.